मुंबईच्या वीर सावरकर मार्गावरती आज दोन्ही ठाकरे बंधूंची आज जल्लोष सभा आहे आणि या सभेसाठी कल्याणवरनं मोठ्या प्रमाणात मनसैनिक जे आहेत ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हातात तिरंगा आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हातात घेऊन या ठिकाणी हे मनसैनिक जे आहेत ते मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. एकंदरीत आपण पाहिलं ज्या पद्धतीने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आणि या राजीनाम्यासाठी तरुणाई एकत्र आली आणि त्यानंतर मोठं आंदोलन झालं. गेले 1 महिन्याच्या जंतर मंतरच्या आंदोलनानंतर मोठ्या प्रमाणात तरुणाईंना यश आलं आणि याच तरुणाईचं अभिनंदन करण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधूंची आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जल्लोष सभा आहे आणि या सभेमध्ये नेमकं राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील काय बोलतात याची उत्सुकता ही सगळ्यांना लागलेली आहेत. मात्र आपण पाहिलं कल्याण रेल्वे स्थानकावरती मनसैनिकामध्ये मोठा उत्साह या ठिकाणी दिसून येत आहेत आणि मोठ्या उत्साहात या ठिकाणी मुंबईच्या दिशेने निघालेत. उल्हासजी काय सांगाल, आज हे एवढे कार्यकर्ते आहेत, शेकडो कार्यकर्ते जे मुंबईच्या दिशेने जातात, काय नेमकी उत्सुकता तुम्हाला लागली? कसं आहे, काल ज्या विद्यार्थ्यांनी जे आंदोलन केलं होतं त्याचं यश त्या विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे आणि त्या शिक्षण मंत्री अभिजित पटेल धर्मेंद्र पटेल यांनी राजीनामा दिलेला आहे. आज आम्ही दोन्ही ठाकरे बंधूंचे विचार ऐकण्यासाठी आणि आम्हाला पुढच्या आदेश काय मिळेल यासाठी आम्ही सर्व कल्याणकर मुंबईला रवाना होतोय. प्रकाशजी, ज्या पद्धतीने पाहिलं तर मोठा उत्साह या कार्यकर्त्यांमध्ये दिसतोय. आता पण पाहिलं कुठलाही झेंडा या ठिकाणी हातात घेतला नाही, ज्या पद्धतीने आपले पक्षप्रमुखांनी आदेश दिलेले आहेत. हा विजय संपूर्ण भारताचा आहे ना, भारताच्या तरुणाचा आहे. आपण जर जंतर मंतरवर काल बघितलं तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानंतर जो जल्लोष झाला त्यानंतर कालचा आजचा जो खरं तर मोर्चा होता तो रद्द करून तिथे नक्कीच जल्लोष सभा आज ठेवण्यात आलेली आहे आणि आदरणीय राजसाहेब असतील, आदरणीय उद्धवसाहेब असतील यांचं मार्गदर्शन आणि पुढील वाटचाल आम्हाला आज तिथे नक्की मिळेल. आणि हे दोन्ही नेते आहेत ते भावी पिढीला कसं संबोधित करतात हे खूप महत्त्वाचं आहे. ते ऐकण्यासाठी आज कल्याणमधून संपूर्ण मनसैनिक निघालेला आहे. निश्चितपणे येणारा काळ हा मोदी सरकार हा घालवण्यासाठी कारणीभूत ठरतोय आणि कुठेतरी ही तरुण पिढी या क्रांतीला पेटवणंही ठरली. जी आपण पाहिलं की ज्या पद्धतीने आज राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन्ही एका मंचावरती असणार आहेत, काय तुम्हाला वाटतं की काय नेमकं काय जे कार्यकर्ते आहेत त्यांना कानमंत्र देणार आहेत, नवीन पिढीला काय सांगणार, अशी उत्सुकता तर असते. तुम्हाला काय उत्सुकता वाटते? आम्हाला एकच उत्सुकता आहे की आता एक नवीन पर्व आहे. विनाशकाले विपरीत बुद्धी या म्हणीप्रमाणे या सरकारचं डोकं फिरलं आणि त्यांनी एवढे दिवस मुलांना ठेवलं होतं आणि आता खरी त्याची काल धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे आणि आता राजसाहेब आणि उद्धवसाहेब या विद्यार्थ्यांना या तरुणीला पुढे कसं आपण आपलं राजकारण पुढे घडवायला पाहिजे, पुढचं शिक्षण मंत्री कसा असायला पाहिजे हे दाखवून देणार आहे आणि त्याबद्दल ते संबोधित करतील. आम्ही आज जातोय ते आनंद उत्सव साजरा करण्यासाठी आणि हा जल्लोष एक वेगळा अभूतपूर्व असेल असं मला वाटतं. एकंदरीत पाहिलं तर आज नेमकं या मंचावरनं राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील हे नवीन तरुणांना काय नेमकं संबोधित करतात आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देतात आणि सत्तेत असलेल्या नेत्यांना नेमकं या सभेच्या माध्यमातून काय खडेबोल सुनवतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.